चंद्रपूर महापालिका लढतीत काँग्रेसने कापल्या निम्म्या विद्यमान नगरसेवकांच्या तिकिटा। दिग्गज आणि अनुभवी नगरसेवकांना बाहेरचा रस्ता दाखविल्याने खळबळ। वडेट्टीवार धानोरकर यांनी मनमानी केल्याचा आरोप। ज्यांनी काँग्रेसचा झेंडा उंचावत ठेवला त्यांना तिकीट न मिळाल्याने असंतोष। ही आहेत काँग्रेसने तिकीट कापलेल्या नगरसेवकांची यादी। नंदू नागरकर, प्रशांत दानव, सुनीता लोढिया, अशोक नागपुरे, सकीना अन्सारी, प्रवीण पडवेकर। चंद्रपूर महापालिका लढतीत काँग्रेसने निम्म्या विद्यमान नगरसेवकांच्या तिकिटा कापल्या। दिग्गज आणि अनुभवी नगरसेवकांना बाहेरचा रस्ता दाखविल्याने खळबळ उडाली आहे। आमदार वडेट्टीवार, खासदार धानोरकर यांच्यातील हेवेदावे यामुळे हे घडल्याचे सांगण्यात आले आहे। नेत्यांना कार्यकर्त्यांच्या भावना समजत नाहीत। ज्यांनी काँग्रेसचा झेंडा उंचावत ठेवला त्यांना तिकीट न मिळाल्याने असंतोष असून ताज्या नगर परिषद निवडणुकीत यश मिळाल्याने श्रेष्ठी कार्यकर्त्यांना मोजत नसल्याचा आरोप करण्यात आलाय। अशा चुकीच्या तिकीट वाटपामुळे महापालिका निवडणुकीत काँग्रेसचा पराजय निश्चित असल्याचा दावा माजी शहर जिल्हाध्यक्ष आणि स्थायी समिती अध्यक्ष नंदू नागरकर यांनी केलाय। त्याचा समन्वय नसल्यामुळे घडलेला आहे आणि कटकारस्थान करण्यापेक्षा त्यांच्या बुद्धीची मला कीव येते। जिथं आम्ही निवडणूक जिंकणार होतो आज हारण्याच्या उंबरठ्यावर उभं झालो। पक्ष हा न संपणारा पक्ष आहे। काँग्रेसची विचारधारानच आम्ही आज आहोत। आम्हाला अनेक पक्षाचे फोन आले, तुम्ही तिकीट घ्या। म्हणजे आमच्या काँग्रेसच्या नेत्यांच्या हलगर्जीपणामुळे जे पक्षाचे नुकसान होत आहे, पण आम्ही पक्षावर कधीही नाराज नाही। कारण कठीण परिस्थितीत पक्षाची धुरा 2011 पासून पेलत आलो आणि 2014ला शहराध्यक्ष झालो। 5-6 लोक घेऊन आम्ही काँग्रेस पक्ष झेंडा उचलला। तो आजपर्यंत झेंडा उभाच होता, परंतु यांना काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्याच्या भावना समजून घेता आल्या नाही आणि यांना वरिष्ठांनी महाराष्ट्रामध्ये ऑल इंडियानी स्थानिक लेवलवर तुम्ही उमेदवारी जाहीर करा, समन्वय करून साऱ्या गोष्टी पाहून स्क्रुटनी करून तिकिटा वाटप करायला पाहिजे होतं। पण हेवे दाब्याच्या चक्करमध्ये आज काँग्रेसची अवस्था जी आत्ताच नगरपंचायत नगरपालिकेमध्ये 11 पैकी 7 निवडून आल्या, त्याचा डोक्यात गेला भर, डोक्यात जो मस्तकात गेला होता विजयाचा, तो या निवडणुकीत पार उतरून जाणार आहे।